या ठिकाणी तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. आज आपल्याबरोबर हे शेतकरी आहे, डाळिंबाच्या प्लॉटचे मालक आणि त्यांचे मित्रही. तर त्यांनी यावर्षी साई ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे ऑर्गॅनिक खत आणि लिक्विड औषधं वापरलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेलं आहे आणि बार धरल्यापासून त्यांनी कसं शेड्यूल फॉलो केलेलं आहे त्यांच्याकडून माहिती करून घेऊया आणि त्यांचा पूर्ण नाव आणि पत्ता पण आपण माहिती करून घ्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं इथे नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. विजय अण्णासाहेब लोंढे, कोलार खुर्द, तालुका राहुरी. तुमचं पण नाव थोडं सांगा. मोठं नितीन खांदे, कोलार. बरं. आता तुम्ही दोघं मित्र आहे. हो. तर तुमचे किती झाड आहे डाळिंबाची? 750. 750 झाड. बार किती आहे? पहिला बार आहे. तर तुम्ही यावर्षी काय काय ट्रीटमेंट केली बेसल डोसपासून ते सांगा ना थोडं. बेसल डोस राहिले आपल्याला ग्रीन गोल्ड आणि सॉईल अमृत गोड. अमृत गोल्डचे डोस झाला. आपण 1 किलो झाडाला 1 किलो अमृत गोल्ड आणि अर्धा किलो ग्रीन गोल्ड बरं. त्याचा डोस दिला. त्याच्यानंतर सुरुवातीपासून आपण सांगी गोल्ड, त्याच्यानंतर आपलं सॉईल गोल्ड सुरुवातीला आणि निम गोल्ड. साईजसाठी काय दिलेलं आहे तुम्ही? साईज गोल्ड आणि प्री गोल्ड. साईज गोल्ड आणि प्री गोल्ड. फ्री गोल्ड दिलेलं आहे. तर आता तुमचे किती 750 झाड आहेत सगळी? 750 झाड फार पाहिलंय. पहिलं. काय वाटतं एकंदरीत रासायनिक किती वापरलं आणि रासायनिक आपलं किती वापरलं? रासायनिक तसं तुम्ही मला 30% सांगितलं होतं काल. पण मी 10-26 पहिल्या डोसला तर दिलेलंच नाही. हां. सेकंड डोसला दिलेलं आहे. सेकंड बेसल डोस केला तुम्ही हो. अमृत गोड ग्रीन गोडचा. हो. त्याला रासायनिक वापरलं होतं. ते सेकंड बेसल डोस पासून तुम्हाला काय काय फायदा जाणवला? झाडं ट्रेसमध्ये नाही गेली, सगळ्यात महत्त्वाचा विषय. झाडं ट्रेसमध्ये नाही, हो. आणि साईजला फरक पडला. साईजला फरक पहिल्या वर्षाच्या मानून साईज बघितली तर पहिल्या वर्षाच्या मानाने चांगली साईज. बरोबर. संख्या जादा झाली. किती सेटिंग किती झाड? 100-100च्या पुढे. 100 सव्वाशे सेटिंग. बरोबर. आपला विषय झाला थिनिंगचा. तुम्ही थिनिंग केली नाही. बरोबर. ट्रेनिंग केली नाही. सुरुवातीला कमी वाटत होतं ना ते. पहिलं वर्ष असल्यामुळे अंदाज नाही आला आम्हाला. बरं. नंतर आता कळालं की एक कॅरेटचं पुढं मानलं. 1 कॅरेटच्या पुढं माल निघाला असे तुमची अपेक्षा आहे? निघाल 100 बरोबर. आता झाडाची जर आपण डेव्हलपमेंट जर बघितली तर एकदम मस्त झाली. बरोबर. व्यवस्थित. आणि तुम्ही यावर्षी तेल्यातून आणि डागातून हो बस. बरोबर आहे. खराब थोडासा डाग दिसतोय, एक अर्धा 1-2-5% आहे. हा. बाकीचे म्हणजे बाकीच्या प्लॉटपेक्षा आपला प्लॉट चांगला. प्लॉट चांगला आहे. आजूबाजूच्या प्लॉटची शेतकऱ्यांची काय परिस्थिती? नाही तितका जादा आहे. खर्चाच्या हिशोबाने प्लॉट चांगला आहे आपला. बरोबर आहे. हो. आणि मालाची क्वालिटी चांगली. बरोबर. क्वालिटी पण चांगली. कलर चकाकीला काय घेतले? रेड गोल्ड घेतला होता. रेड गोल्डचं घेतले. हो. सॉईल गोल्ड किती गेलेलं आहे प्लॉट? बरंचसं सोडलं ना. तरी अंदाजे किती गेला असं? सुरुवातीला आपण 10 लिटर सोडलं. म्हणजे एकरी 5 लिटर. किती ऍप्लिकेशन झाले? ऍप्लिकेशन महिन्यातून एक ऍप्लिकेशन? महिन्यातून एक होतं. 5 लिटर. सुरुवाती 4 महिने तसं होतं. नंतर आपण कमी करतो. 7-5 35 लिटर गेलेले सॉईल गोल्ड. साईज गोल्ड प्लस ते पण महिन्याला 5 लिटर. 5 लिटर म्हणजे ते एक 35 लिटर ते गेले. 35 लिटर. बाकीची इतर खतं दिलेले आहेत तुम्ही काही? 12-13-40-13 याची काही दिली नाही नाही? नाही वॉटर सोल्युबल पूर्ण फाटा. काहीच नाही. वॉटर सोल्युबल काहीच म्हणजे काहीच बॅगा नाही दिले. काहीच नाही. तो खर्च तुमचा वाचला. हो. दुसरी गोष्ट खर्चाच्या बाबतीत कसं वाटतं तुम्हाला? खर्च एकदम लिमिटेड आहे. म्हणजे आपला आमचा सरासरी जर एक हिशोब केला एकरी पूर्ण रासायनिक आणि आपला ऑर्गॅनिकचा खर्च धरून साधारणतः 2 लाखापर्यंत. 750 झाडं. 750. बरं. आणि तसं रासायनिकचे किती आता तुमच्या मित्रांचे पण प्लॉट आहे तुम्ही? एकरी 3च्या पुढे आहे. एकरी 3 लाख रुपये. कमीत कमी म्हणजे 2.5 तर फिक्स आहे. नाही 3 तर बरं. हलक्या हाती काम करणार आहे. हां हां हां. तुम्ही समाधानी आहे का पहिल्या वर्षाच्या मला? नाही लय समाधानी. काय वाटतं? समाधानी नाही, लय समाधानी. मित्र आहे त्यांनी रेफरन्स दिला होता माझा. तो नाही त्यांनीच दिलं त्याच्यात. हे मध्यंतरी जरा 2-2.5-3 महिने अमेरिकेला गेले होते. नाही. बरोबर. पण तुमचं फोनवर कॉन्टॅक्ट चालायचं, रोजचं म्हणजे पण फॉलोअप घेत होते तुम्ही. बरोबर आहे. तुमचा पण डाळिंबाचा प्लॉट आहे ना? हो आहे ना. हो, आहे. करायचं. तुमचे किती झाड आहे? 1000 झाड आहे. 1000 झाड. तसे 2000 आहेत. बरं. तुमच्याकडे 1000 झाड आहे. तुमच्या इथे काय? हां हां. आता तुम्हाला डिसेंबरची तयारी करायची. तर काय वाटतं एकंदरीत चांगलं. मध्ये काय पहिल्या वर्षाच्या मानाने खूप चांगलं आहे.
काय अजून सुधारणा करायला पाहिजे का ट्रीटमेंट मध्ये? मध्ये खर्चाच्या मानाने खूप चांगलं आहे. बरं. सुधारण्याची काय अपेक्षा नाही म्हणजे आपल्या मित्रांपेक्षा निम्म्याच्यातच खर्च झालेला आहे ना. बरं. तसं 2.5 लाखापर्यंत खर्च आहे बाकी काही रासायनिक वर्षांचा. फळाची साईज वगैरे मस्त आहे आणि पहिल्या वर्षाच्या मानाने चांगला लोड आहे. बरोबर आहे. लोड पहिल्या वर्षी सगळीकडे मानाने एकसारखं पण आहे. आणि खर्चाच्या मानाने म्हणजे निम्माच खर्च आहे ना मित्रांचा. थोडंसं सारखं रासायनिकचे प्लॉट 2.5 लाखापर्यंत खर्च आहे. सेटिंगला प्रॉब्लेम नाही आला आता पाहिजे. माझा एक माझा पण हां आहे हां रासायनिक बरं. त्याला 2.5 लाखापर्यंत एकरी खर्च आहे. मग तुम्हाला आता कसं ऑर्गॅनिककडं तुम्हाला वळावं वाटलंय रासायनिकपेक्षा? नाही रासायनिक चांगलं आहे. चांगलं आहे. ऑर्गॅनिक आपलं सही साहेबरावचे प्रोडक्ट खूप चांगले आहे. आता यावर्षी एवढं खराब आता वातावरण येतं होतं. किती आपण समजा माझ्या अंदाज येत 80-20 आहे. म्हणजे रासायनिक 20% का 60% म्हणजे आपले बरं का आपले फक्त स्प्रेच रास आहे बुरशीनाशकच ते तुमचे बुरशी रासायनिक आहे थोडे, म्हणजे साधारणतः जैविक आणि रासायनिक किती टक्के शेड्यूल आहे? म्हणजे रासायनिक 7% आणि 40% 7% जैविक आणि 40% नाही स्प्रे का नाही स्प्रे जात आहे. थोडंसं यावर्षी खराब वातावरणामुळं स्प्रेचं शेड्यूल थोडंसं मध्ये वाढलं होतं. वाढलो बरोबर आहे. तरी पण त्या वेळेला काय असं एवढे कॉस्टली स्प्रे नाही रासायनिक. पण इतर दरवर्षी पाऊस येतो. आणि मला काय म्हणायचं आहे पण रासायनिक जरी स्प्रे असली पण ती एकदम कमी याच्यातले ना साधे साधे तुम्ही आले मला वाटले थोडे साधे स्प्रे. थोडे जरा हायर जरा हाय स्टेप द्या म्हणलं जरा वर. बरं. नाही तुम्हाला मी सुरुवातीला ज्यावेळेस काही गरज नाही म्हणलं नाही तर ठीक आहे अनुभव विषय मी तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला प्लॉट तुम्हाला बोलवलं त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं की जास्त भारी स्प्रे नाही राहतात. आणि आपलं खर्च post जो वर सांगितलं काम लाख सव्वा लाख तेवढं झालं सव्वा लाख. म्हणजे आपण जे शेड्यूल तयार केलेलं आहे ते शेड्यूल नसर आपण चालतो. बरोबर आहे नाही? फक्त शेतकऱ्यांनी फॉलो केलं पाहिजे. सेकंड बेस्ट डोस तुमचा वेळेत पडून गेला त्याच्यामुळे काय झालं तर तुमच्या झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढली. बरोबर ट्रेस आहे? मध्ये गेले ना ट्रेसमध्ये गेले नाही, नाही तर मग खूप ट्रेस मध्ये खूप ट्रेसमध्ये गेले असते आणि थोडंसं रोगराईचा अटॅक वाढला असता. टिपका वगैरे जो म्हणतो आपण सर्कोस्पोरा तो वाढला असता. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फळ हिरवा असताना सर्कोस्पोराचा थोडा अटॅक दिसला होता आपल्याला. पण तो आपण दाबला 1-2 स्प्रे मध्ये. बरोबर आहे की नाही? तेलाचा विषय तेलाचं नाही. तेलाचं नाही, तेलाचं कुठं एक फळ सुद्धा नाही झालं. बरोबर आहे? त्याला नाही बिलकुल नाही. एकंदरीत आता जर प्लॉट बघितला आपण बरोबर आहे तर समाधानकारक वाटतंय. बरोबर आहे की नाही? समाधानकारक आहे. म्हणजे इतरांपेक्षा आता यावर्षी चांगले शेतकरी आहेत, जे अनुभवी शेतकरी ते सुद्धा केले आणि बागांनी त्रस्त झाले. तुमचं पहिल्या वर्षी तर पहिल्या वर्षाच्या मानाने तुम्ही चांगलं डाऊन शिकवलेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही लढलेले पहिल्या वर्षाच्या मानाने. तर काय वाटतं एकंदरीत तुम्हाला आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही रासायनिकचं प्रमाण कमी करून ऑर्गॅनिककडे वळणे आता सध्या तरी काळाची गरज आहे. बरोबर आहे. सगळ्यात आता महत्त्वाचं. तुम्ही इथं माळा पण बनवलेला आहे, म्हणजे तुम्ही रात्रभर इथे राहताना चालू केलं. बरोबर आहे की नाही? महिन्यापासून महिना नाही झाला बरोबर. 13 तारखेला मागच्या 13 पासून डाळिंब शेतकऱ्यांना सगळीच म्हणजे डोळ्यात तेल घालून आज पिकवलेलं आहे तुम्ही माल. पण आता रेटचा प्रॉब्लेम झाला. रेटचा थोडासा इश्यू आहे, सुधारणा होईल रेटमध्ये पण सध्या एक 100 पर्यंत रेंज आहे. 100 प्लस मालाला जागेवर 100 पर्यंत रेट चालू आहे सध्या. तर माल पाहू ना शेवटी. हा पण तरी पण रेटमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बरोबर आहे की नाही? कारण की आता जवळजवळ 5 महिने झाले सारखा पाऊस पडतोय. मे पासून पाऊस चालू आहे. म्हणजे यावर्षी खूप खराब वातावरण. खराब म्हणजे उन्हाळ्याची आहे. हंगामी पाऊस आपल्याकडे पडायचा 10 जूनला आपल्याकडे पाऊस चालू व्हायचा. तो यावर्षी लवकर चालला. 40 दिवस पाऊस आधी लवकर पडला आपल्याकडे. त्याच्यामुळे थोडासा फवारण्यांचा खर्च आपल्याकडे थोडासा वाढला मध्यंतरी. बरोबर आहे? तसं काही तुम्हाला जाणवलं नाही म्हणजे एवढा नाही वाढला पाहिजे तसं काय पाहिजे तसं नाही झालं. म्हणजे असं पाऊस झाला स्प्रे घ्या असं तर काही कधी एकदाच झालंय अख्ख्या शेड्यूल मध्ये. म्हणजे आज पाऊस झालाय म्हणजे लगेच परत त्या दिवशी स्प्रे घेतला बाकी कधीच नाही. आणि झाडं पण फ्रेश आहे ना. आणि एवढा माल असो सुद्धा झाड कुठे ट्रेस मध्ये गेलेलं नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर काय होतं नुसतं माल काढायचं आणि झाड ट्रेस मध्ये जातानंतर त्याचा उपयोग नाही होत. बरोबर आहे की नाही?
ठीक आहे, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.